नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील महिलांनी कोणती 6 कामे करू नयेत हे सांगणार आहे. ज्या घरातील बायका ही 6 कामं करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच होत नाही आणि म्हणूनच घरात ही 6 कामे चुकून सुद्धा करू नये. जर तुम्ही ही 6 कामं केली तर त्या घरात दुःख आणि दारिद्र्य येतं. अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती-पत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते. पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादींचे फळ पतीला मिळत असते. अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाचे फळ पतीला भोगावे लागतात. आपल्या हिंदू धर्मानुसार स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो. परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते. अशा वेळी घरात क्लेश होणे, सतत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात आणि म्हणूनच तुम्हाला ही जी 6 कामे आहेत तर ती महिलांनी अजिबात केली नाही पाहिजे. अशी कोणती कामे आहेत ती तुम्हाला करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नये. बऱ्याच महिलांना सायंकाळच्या वेळेस केस विसरून मोकळे सोडण्याची सवय असते, पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे. सायंकाळच्या वेळी केस विसरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरातील महिला मुख्य दरवाजामध्ये उभं राहून गप्पा मारत असते, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. घरातील महिला मुख्य दरवाजाचा रस्ता अडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातून माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे. कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा. यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर त्या घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते. घरातील सुख-समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा देखील करून दिवसाची सुरुवात करावी. यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भांडी. रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात. सकाळी घासू असे म्हणतात, पण शास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं गेलं आहे. कारण खरकटी भांडी ही घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम करत असते. म्हणून अशा घरात माता लक्ष्मी ही वास करत नाही. जितके होईल तितके तुम्ही स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे. खरकटी भांडी रात्रीच धुवून ठेवा आणि जमत नसेल तर ते भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका. घरातील महिलांनी खरकट्या ताटात जेवू नका. यानंतर 5वी गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत. घरातील महिला म्हणजे प्रेमाची प्रतिमा असते. ज्या महिलांची वाणी आणि शब्द अत्यंत कडू असतात आणि स्वभाव हा भांडखोर असतो, अशा घरात माता लक्ष्मीही राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी देखील प्रवेश करत नाही. अशाने घरातील वातावरणाला उतरती कळा लागते. घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आसपास प्रेम संबंध टिकवून ठेवा. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे भिक्षा. ज्या घरातील स्त्रीच्या दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना पळवून लावतात, अशाने आपल्या घरातील सुखशांती ही निघून जाते. घरातील महिलांनी कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक धूप दिवा लावणे कधीही विसरू नये. छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण करू नये. अशा घरात देखील माता लक्ष्मी ही राहत नाही. तर अशी ही 6 कामं आहेत. तर ही कामं घरातल्या बायकांनी, महिलांनी चुकूनही करायची नाही. त्यांच्यावर कधी स्वामींची कृपाही होत नाही आणि त्या घरामध्ये कधीही बरकत देखील राहत नाही. धन्यवाद.